तर भंडाऱ्याच्या साकोलीतील झेडपी शाळा ही जीर्ण अवस्थेत आढळली आहे। जीर्ण इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं आता समोर आलंय। जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांची ही शाळा सुरूच आहे। शाळेची इमारत जवळपास 79 वर्ष जुनी आहे। शासन नव्या वर्गखोल्या कधी बांधणार असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय। माझ्या शाळेचे कौलारू छत हे खूप धोकादायक बनले आहे। त्यामुळे माझ्या शाळेचे 2 पाट पडले आहेत। माझ्या शाळेचे छत खूप धोकादायक बनले आहे, त्यामुळे आमच्या शाळेमध्ये कधी पण धोकादायक घटना घडू शकते। या घटनेकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे अशी मी शासनाला खूप विनंती करते। आमची शाळेची कौलारू छत ही वर्ग 9वा वर्ग 10वा ह्या वर्गांमध्ये पावसामुळे पाणी गळत आहे। त्यामुळे आमची शैक्षणिक नुकसान होत आहे। असे नुकसान काय होऊ नये असे शासनाने लक्ष दिले पाहिजे। पावसाच्या माऱ्यामुळे इथले कवेलू फाटे पूर्ण वाकलेले आहेत। आम्ही त्याला टेकू देऊन दुरुस्ती केलेली आहे, तरी पण विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ नये किंवा दुर्घटना होऊ नये म्हणून आपण 2 पाडीत ठेवलेली आहे। शाळा व्यवस्थापन समिती, शाळा समिती यांच्या ठरावानुसार विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण 2 पाडीत शाळा ठेवलेली आहे। जर छताची दुरुस्ती झाली तर आम्हाला 1 पाडीत घेता येईल आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आपल्याला टाळता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।